Students, today's our point is indices. Indices म्हणजेच घातांक. आता आपल्याला घातांक म्हणजे काय ते पाहायचं आहे. बघा, each of 7 children was given 4 books. म्हणजेच 7 चिल्ड्रन्स आहेत, त्यांना आपण काय दिलेले आहेत, 4 बुक्स दिलेले आहेत. देन टोटल नंबर ऑफ बुक्स और नोटबुक्स आर. टोटल कसं काढू रे आपण, तर प्रत्येकाला 4 आहेत म्हणून आपण काय करणार आहे, 4 ॲडिशन करणार आहे, बरोबर की नाही. 7 स्टुडंट आहे, त्यांची 4 ॲडिशन केली तर किती आले, 28 आलेले आहेत. ओके. त्यानंतर बघा, हेन्स ॲडिशन इज द ऑपरेशन दॅट इज कॅरीड आऊट रिपीटली. म्हणजे रिपीटली आपण काय केलेलं आहे, कॅरी आऊट केलेलं आहे. आता हेच आपण ॲडिशन ऑफ सेम नंबर अगेन अँड अगेन कॅन बी शोन बाय दॅट. म्हणजेच टोटल नंबर ऑफ ॲडिशन आपण अगेन केली तर आन्सर मिळणार आहे. तेच आपण ॲडिशन 4ची किती वेळा केली, हाऊ मेनी टाइम्स, द 7 टाइम्स. देअरफॉर 4 × 7 दॅट इज इक्वल टू ऑल्सो 28. म्हणजे 4 + 4 7 टाइम्स केलं काय, किंवा 4 × 7 केलं तर आन्सर काय येणार आहे, सेम येणार आहे. ओके. देन let us see how multiplication of number by itself several times short. म्हणजे हा जो टाइम्स आहे, जसं ॲडिशन आपण तसं लिहिलं, तसं जर मल्टिप्लिकेशनमध्ये नंबर 2 × 2 असं जर लिहिला तर तो कसं होईल, तो आता बघा इथे किती वेळा लिहिलेला आहे, 2 × 2 × 2 हाऊ मेनी टाइम्स, तर 8 टाइम्स. म्हणजेच काय आलं, 2 हा काय झाला, बेस झाला, आणि 8 काय झाला, इंडेक्स झाला. बघा इथे 2 इज द बेस अँड 8 इज द इंडेक्स. म्हणजेच काय म्हणतात, 2 इज कॉल्ड ॲज बेस अँड 8 इज कॉल्ड ॲज इंडेक्स ऑर एक्सपोनंट. एक्सपोनंट म्हणजे त्याचा घातांक. आता आपण एक्झाम्पल बघा, 5 × 5 × 4 टाइम्स लिहिलेलं आहे, बरोबर ना. म्हणजेच 5 त्याचे इंडेक्स 5 इज द बेस अँड 4 इज द इंडेक्स. आता तो रीड कसा करायचा, वाचायचा कसा, तो पहा. 5 raised to 4 or 5 raised to power 4, 5 raised to power 4, किंवा the 4th power of 5, 4th power of 5. काय काय म्हणू शकतो आपण, 4th power of 5, 5 raised to power 4, 5 raised to power 4, 5 raised to 4 or 4th power of 5. म्हणजे असं 3 प्रकारे आपण त्याला वाचू शकतो, रीड करू शकतो. ओके. जर समजा एमध्ये असेल, इन टर्म्स ऑफ ए रेस टू एम दिलं आहे पहा, ए रेस टू एम दिलेलं आहे. म्हणजे आपण कसं वाचणार आहे, ए रेस टू पॉवर एम, ए रेस टू पॉवर एम और mth पॉवर ऑफ ए, और mth पॉवर ऑफ ए, किंवा ए रेस टू एम, किंवा ए रेज्ड टू एम, रेज टू एम असंही आपण लिहू शकतो. ओके. तसं आपल्याला आता इथे एक एक्झाम्पल, -2/3 रेज टू 3 दिलेला आहे पहा. आता याची व्हॅल्यू पण आपण काढू शकतो, -2/3 × -2/3 × -2/3 म्हणजेच -8/3. म्हणजे 2 ची व्हॅल्यू किती असते, म्हणजेच क्यूब ऑफ 2 दॅट इज 8 आणि क्यूब ऑफ 3 दॅट इज 27. किंवा मल्टिप्लिकेशन सिम्पल केलं तरी आपल्याला आन्सर मिळेल. ओके. द फर्स्ट पॉवर ऑफ एनी नंबर इज दॅट नंबर इटसेल्फ. म्हणजे समजा आता आपण 10⁻1 केला, 10⁻1 काय असणार, 10 असणार. 5⁻1 किती असणार, 5 असणार. म्हणजेच फर्स्ट पॉवर 1 आहे की नाही इंडेक्स त्याचा, म्हणजेच फर्स्ट पॉवर ऑफ एनी नंबर इज दॅट नंबर इटसेल्फ. म्हणजे तोच नंबर आपल्याला काय मिळतो, परत मिळतो. ओके. त्यानंतर प्रॅक्टिस सेट दिलं आहे बघा, प्रॅक्टिस सेट 26. फर्स्ट एक्झाम्पल 3⁻4 आहे, 3⁻4 आहे. बेस किती आहे त्याचा, 3. इंडेक्स किती, 4. मल्टिप्लिकेशन फॉर्म बघा, 3 × 3 × 3 4 टाइम्स लिहिलेलं आहे, आणि त्याची व्हॅल्यू आहे 81. म्हणजे त्याची व्हॅल्यू 81 दिलेली आहे.
आता आपल्याला हे एक्झाम्पल पुढचं सोडवता येईल की नाही. काय दिले बघा, 16⁻³ 16⁻³ म्हणजे कसं सोडवता येईल. त्याचा बेस किती येईल, 16 येईल. इंडेक्स किती येईल, 3 येईल. मल्टिप्लिकेशन फॉर्म 16 × 16 × 16 आणि त्याचा प्रॉडक्ट करून आपल्याला इथे आन्सर लिहावं लागेल. सेम ॲज आता इथे सेकंड एक्झाम्पल्स काय दिलेलं आहे, -8 आणि बेस -8 आहे. म्हणजे आपल्याला फर्स्ट कॉलम भरायचं आहे. -8 बेस आहे आणि इंडेक्स किती आहे त्याचा, 2 आहे. ओके. मल्टिप्लिकेशन फॉर्म -8 × -8 आणि त्याचा आन्सर पुढे आपल्याला 64 असं आन्सर त्याचं पुढे लिहिता येईल. तसंच हा आता बघा पुढचा एक्झाम्पल्स काय दिलेला आहे, तर चा मल्टिप्लिकेशन फॉर्म दिला आहे. मग मल्टिप्लिकेशन फॉर्म हाऊ मेनी टाइम्स, 1 2 3 4 म्हणजे इंडेक्स किती आला, 4 आला. बेस किती, विच इज नंबर मल्टिप्लाइड अगेन अँड अगेन, 3/7. 3/7 इज द बेस. अँड इंडायसेस फॉर्ममध्ये काय येईल, 3/7 रेज्ड टू 4 म्हणजे डोक्यावर त्याचे किती येईल, 4 येईल आणि पुढे आन्सर दिलेलं आहे. आता -13 रेज्ड टू 4 बेस इज -13, इंडेक्स इज 4. इथे -13 × -13 × -13 4 टाइम्स येईल आणि मग त्याचा आन्सर मल्टिप्लिकेशन करून आपल्याला आन्सर काढावं लागेल. क्वेश्चन नंबर 2 काय दिलं आहे बघा, फाइंड द व्हॅल्यू. जसं आता इथे आपण लास्ट कॉलम काढला की नाही, त्याप्रमाणे इथे आपल्याला ह्याचे प्रॉडक्ट करून आन्सर काढावे लागतील. ओके. आता समजा आपण हे 6चं काढूया. 6चं आन्सर काढूया. 6चं आन्सर काढूया बघा, -6 रेज टू 3. आता -6 × -6 × -6 -6 × -6 किती आले, 36 आले. -6 किती येतात, 6 6 36 कॅरी 3, 6 3 18 +3 21 आणि मायनस आहे म्हणजे मायनस काय येईल, -216 याचा आन्सर येईल. त्याप्रमाणे तुम्हाला शोधता येईल. आता हा बघा, -1/2 रेज टू 4 -1/2 -1/2 -1/2 -1/2 आता हे 2 मायनस आणि हे 2 मायनस म्हणजे प्लस होतील. त्या दोघांचा प्रोडक्ट बघा 1/4 इंटू या दोघांचा प्रोडक्ट 1/4 आणि मग परत या दोघांचा प्रोडक्ट 1/16 म्हणजे यांचं आन्सर किती आलं, 1/16. या प्रकारे तुम्हाला ही सर्व एक्झाम्पल्स लिहून ठेवायची आहे. ओके.